BR न्यूज चॅनलच्या वतीने घेण्यात आलेल्या YouTube व्ह्यूअर्स स्पर्धेत अथर्व ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं आहे। सोलापूर शहरात पहिल्यांदाच इंटरनेटच्या माध्यमातून YouTube या साइटवरील जास्तीत जास्त व्ह्यूअर्सची स्पर्धा शहरातील सर्वात लोकप्रिय BR न्यूज चॅनलच्या वतीने घेण्यात आली होती। सुमारे 70 दिवसांचा कालावधी या दरम्यान होता। सोलापूर शहरातील 40 छोट्या आणि मोठ्या मंडळांची BR न्यूज चॅनलने YouTubeवरील लिंक अपलोड करून जास्तीत जास्त व्ह्यूअर्स स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेमुळे सर्व मंडळाच्या सदस्यांनी YouTubeवरील लिंकचा जास्तीत जास्त शेअर करून व्ह्यूअर्स वाढवण्याचा प्रयत्न केला। या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील ख्यातनाम असे थोरला मंगळवेढा तालीम, वारद चाळ, RG ग्रुप, PB ग्रुप, शाहूराजे प्रतिष्ठान, पाणीवेस तालीम यासारख्या 40 मंडळांची ही पहिली वहिली इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आलेली स्पर्धा होती। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही समोरासमोरची मिरवणूक नाही, नियोजनासाठी धावपळ नव्हती, कोणत्याही प्रकारचं घाम गाळणं नाही। स्पर्धा ही फक्त तंत्रज्ञानाचा वापर करून शेअर करण्याची होती। यामध्ये सोलापुरातील जवळपास 40 मंडळांनी सहभाग नोंदवला। ही स्पर्धा निकोप आणि पारदर्शक असते। यामध्ये कोणताही परीक्षक नसून YouTubeचं तंत्रज्ञान आपोआपच मोजणी करत असतं। ...21 ऑक्टोबर पासून ते 31 डिसेंबर या दरम्यान ही स्पर्धा होती। सोलापूर शहरातील नावाजलेलं भवानी पेठेतील परमवीर युवक मंडळ संचलित अथर्व ढोल ताशा पथकाच्या लिंकला सोलापूर शहरातून सर्वाधिक जास्त लाईक आणि व्ह्यूअर्स मिळाल्या। तब्बल 12,000हून अधिक व्ह्यूअर्स आणि 836 लाईक या दरम्यान लिंकवर दिसून येत आहेत। तर दुसरा क्रमांक वारद चाळ या मंडळाचा आहे, तर तृतीय क्रमांक सिद्धार्थ तरुण मंडळाचा आहे। तब्बल 5,400हून अधिकची आघाडी अथर्व ढोल ताशा पथकाला मिळाली आहे। यामुळे या स्पर्धेत अथर्व ढोल ताशा पथकाचा पहिला क्रमांक आला आहे। BR न्यूज चॅनलच्या या स्पर्धेमुळे आम्हा सर्व सदस्यांना फार मजा आली। या 70 दिवसांच्या दरम्यान आम्ही विविध ठिकाणी कॅम्पेनिंग केलं। याआधीही मंडळाला अनेक बहुमान मिळाले आहेत। आता BR न्यूज चॅनलच्या या स्पर्धेत विजयी झाल्यामुळे आम्ही आज जल्लोष करीत आहोत, असं ढोल ताशा पथकातील सदस्य युवराज कंदी यांनी यावेळी सांगितलं। ढोल ताशा पथकामध्ये एक ताशावादक आहे। BR न्यूजच्या वतीने घेण्यात आलेला म्हणजे ज्या मंडळाच्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज होतील त्यांना एक पारितोषिक होता। त्या पारितोषिकमध्ये आमचं मंडळ सहभागी झालं होतं। अथर्व ढोल ताशा पथकाच्या एका व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक आणि व्ह्यूज मिळाले आहेत, तरी आमचा पहिला नंबर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये। आणि आम्ही या व्हिडिओसाठी ठिकठिकाणी जाऊन कॅम्पेनिंग केल्या आहेत आणि असं जास्तीत जास्त शेअर करून BR न्यूजचं आणि आमचंही नाव रोशन केलेलं आहे। या स्पर्धेमुळे आम्हाला सोलापूर शहरातील अनेक नागरिकांना बोलण्याची संधी मिळाली। त्यामुळे आमच्यातील सेल्फ कॉन्फिडन्स आणि बोलण्यासाठीचं धाडस निर्माण झालं। BR न्यूज चॅनलच्या अशा उपक्रमाला आमचा सदैव पाठिंबा आणि सहभाग असणार आहे, असं पथकाचे सदस्य योगेश चिट्टे यांनी यावेळी सांगितलं। पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ढोल स्पर्धा आणि लेझिम स्पर्धे घेण्यात आलेले होते। त्यात आपल्या मंडळाने सहभागी घेतला होता। त्या वतीने BR न्यूजचं तिथं कॉम्पिटिशन ठेवलं होतं की कुठल्या पथकाचे जास्त व्ह्यूज होतील त्या पथकाला त्यांच्याकडनं सन्मान चिन्ह आणि काय असेल ते पारितोषिक देण्यात येणार होते। त्यात आपण सहभागी झालेलो आहे। त्यामुळे आम्हाला एक वेगळीच संधी भेटली की अनेक लोकांपर्यंत कानाकोपऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। सोलापुरात आम्हाला माहीत नसलेल्या स्थळापर्यंत पण आम्ही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकलो। त्यामुळे आमचे अथर्व ढोल ताशा पथकाचे पोरांचंही लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न झालेला आहे। बोलण्यामुळे आत्मविश्वासही वाढलेला आहे।
त्यामुळे मी BR न्यूजचा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि BR न्यूजने असेच पुढे कार्यक्रम राबवत राहावे ही माझी सदिच्छा इच्छा आहे। या दरम्यान मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जल्लोष करून आतिषबाजी केली आणि पेढे भरवून एकमेकांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। यावेळी मंडळाचे अध्यक्ष केदार खोबरे, प्रवीण तंबाके, ओंकार मुंडे, सागर कलगी, सनी जिगजेणी, रोहित पंचाक्षरी, अभिषेक कलशेट्टी, नीरज कंदी आदींनी सहभाग घेतला होता।